नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीन आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। ती म्हणजे अशी की सर्व विद्यार्थ्यांसाठी बघा, सर्व विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी गुड न्यूज या ठिकाणी आली आहे। सर्वात मोठी गुड न्यूज आहे, सर्व विद्यार्थ्यांसाठी असणार आहे। तर आता संपूर्ण जी माहिती ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत, संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत। त्या अगोदर सर्व महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील, तुमचे मित्र असतील त्यांना पाठवून द्या, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ या ठिकाणी पोहोचला पाहिजे। बघा, सर्व विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी गुड न्यूज आली। आता गुड न्यूज काय ती पण आपण पाहणार आहोत। त्यासोबतच 10वी-12वीचे विद्यार्थी पण ह्या व्हिडिओला या ठिकाणी पाहत असतील। बघा, आता जरी तुम्ही 10वीला असाल तर आता 12वीला पुढे जाणार आहात तर त्याची पण महत्त्वाची माहिती तुम्हाला आहे। त्यासाठी सर्वांसाठी ही मोठी गुड न्यूज आहे। आता गुड न्यूज काय ते पण आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत। तर थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया। तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी पाहू शकतो। बघा, मोठी बातमी, राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षण मंत्र्यांची माहिती। तर बघा, राज्यातील ज्या काही शाळा आहेत त्या शाळांमध्ये आता CBSE पॅटर्न ह्या ठिकाणी लागू केला जाणार आहे। CBSE पॅटर्न लागू केल्यामुळे काय फायदा होतो हा आपण ह्या ठिकाणी समजून घेणार आहोत। त्यासोबतच सर्व विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी गुड न्यूज आहे। आता तुम्ही पण ह्या ठिकाणी जे केंद्रीय शाळा शिकत असतात, म्हणजे CBSE मध्ये जे विद्यार्थी असतात ते विद्यार्थ्यांप्रमाणे तुम्हाला पण ह्या ठिकाणी आता शिक्षण मिळणार आहे। तर बघा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून मंत्रालयातील सर्वच विभागांसाठी पुढील 100 दिवसांच्या कामकाजाचा आढावा घेतला जात आहे। त्यानुसार शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येणार असा विश्वास शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत त्यांनी व्यक्त केला। आता पुढे बघा, शिक्षण म्हणजेच एज्युकेशन विभागाने गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पावले उचलावीत असे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले। राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने 100 दिवसांच्या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले। दरम्यान या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी काही महत्त्वाच्या सूचना पण केलेल्या आहेत। त्यानुसार राज्यातील शाळांमध्ये CBSE पॅटर्नचा अंगीकार करून त्यात राज्याप्रमाणे आवश्यक बदल करण्यासंदर्भातही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सूचना दिलेल्या आहेत। शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनीही याबाबत माहिती दिलेली आहे। राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर ABP माझाशी संवाद साधला। त्यावेळी त्यांनी CBSE पॅटर्नचा अंगीकार करून त्यात राज्याप्रमाणे आवश्यक बदल करणे, शाळांना गुणवत्तेनुसार रँकिंग देणे, एका केंद्रात किमान एका शाळेमध्ये 10वीपर्यंत शिक्षण व्यवस्था निर्माण करून त्या शाळा आदर्श तर त्यातील एक वर्ग स्मार्ट वर्ग करणार असल्याचं त्यांनी म्हटलं। त्यामुळे राज्यातील सरकारी व अनुदानित शाळांमध्ये सुधारणा करण्यावर पुढील 100 दिवसात शासनाकडून जोर देण्यात येत असल्याचे दिसून येते। तसेच केंद्रीय शिक्षण पद्धतीचा गरजेनुसार अवलंबही केला जाईल। चालू वर्षात पहिलीच्या वर्गात CBSE पॅटर्नचा विचार आपण करत आहोत। बघा, चालू वर्षात पहिलीच्या वर्गात CBSE पॅटर्नचा आपण विचार करत आहोत। पुढच्या टप्प्यात CBSE पॅटर्नचा ज्या चांगल्या बाबी आहेत CBSE पॅटर्नच्या त्या आपण शाळांमध्ये घेऊ असे दादाजी भुसे यांनी म्हटलेलं आहे। सन 2026-27 मध्ये CBSE पॅटर्नचा वापर होईल असंही शिक्षण मंत्र्यांनी म्हटलं। बघा, सन 2026-27 मध्ये CBSE पॅटर्नचा जो वापर आहे तो होईल असंही त्यांनी म्हटलेलं आहे। राज्यातील सर्व शाळांमध्ये यापुढे राष्ट्रगीतापाठोपाठ राज्यगीत होणं अनिवार्य असल्याचं मतही शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केलं आहे। राज्यातील अनेक शाळांमध्ये त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही। यापुढे राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये राष्ट्रगीतापाठोपाठ राज्यगीत लावणं सक्तीचं असल्याचे भुसे म्हणालेले आहेत। दादाजी भुसे, मराठी भाषा प्रत्येक शाळेत शिकवणं सक्तीचं असल्याचंही भुसे यांनी म्हटलं। बघा, मराठी भाषा आताच आपण पाहिलं, मराठी भाषेला त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर राजभाषेचा दर्जा तर आहेच आहे। त्यासोबतच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मराठी भाषा ही प्रत्येक शाळांमध्ये शिकवणं हे खूप त्या ठिकाणी गरजेचं आपल्याला पाहायला मिळते असे देखील दादाजी भुसे यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे मराठी भाषा तर आता या ठिकाणी शिकवणं सर्व शाळांमध्ये शिकवलं जाईल। त्यासोबतच ह्यामध्ये काय होणार आहे, CBSE पॅटर्न लागू होतोय महाराष्ट्राच्या ज्या काही शाळा आहेत त्यामध्ये 2026-27 पासून लागू होणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। जर CBSE पॅटर्न लागू झाला तर यामुळे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं शिक्षण त्या ठिकाणी अधिक चांगल्या पद्धतीने होईल। आता पुढे बघा, अजून महत्त्वाची माहिती, मुख्यमंत्र्यांनी काय केल्या सूचना, तर संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांना संवैधानिक मूल्य शिकवण्यावर भर द्यावा। दुसरं म्हणजे शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे, त्यांना घडविणारे उत्कृष्ट शिक्षक ही मोठी संपत्ती आहे, त्यांचा इतरांसाठी आदर्श म्हणून उपयोग करा। पुढे बघा, पूर्व प्राथमिक शिक्षणाची नोंदणी करून त्यांना कमीत कमी कोणत्या बाबी आवश्यक असाव्यात हे सांगून त्यांना प्रमाणपत्र द्या। पालकांचा विश्वास राहावा यासाठी ही प्रमाणपत्र त्यांनी दर्शनी भागात लावण्याची अट असावी। समूह शाळा ही अतिशय महत्त्वपूर्ण आणि आवश्यक बाब आहे। त्याला आपण ग्रुप शाळा देखील म्हणू शकतो, ग्रुप स्कूल। तथापि कमी संख्या असणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांना समूह शाळांमुळे
होणारे लाभ योग्य प्रकारे समजावून सांगा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. त्यामुळे बघा आता सर्वात मोठी गुड न्यूज आहे. जर महाराष्ट्र राज्यात या ठिकाणी CBSE पॅटर्न जर लागू झाला तर तुमचं जे एज्युकेशन आहे ते चांगल्या पद्धतीने होईल आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणा किंवा विद्यार्थ्याच्या कौशल्यावर भर देऊन त्या ठिकाणी कौशल्यावर केंद्रित त्या ठिकाणी तो पॅटर्न असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचं अधिक चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी शिक्षण होईल, अधिक चांगल्या पद्धतीने तुमचं जे करिअर आहे त्या ठिकाणी घडू शकतं. तर अशा पद्धतीची सर्वात मोठी गुड न्यूज होती. सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.